आणि आता जाणून घेऊयात मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडी। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच राज्याच्या राजधानीतून। देशाची आर्थिक राजधानी मराठा मोर्चामुळे काल भगवी झाली आणि त्यानंतर त्याचा परिणाम देखील अवघ्या काही तासातच दिसून आला। भायखळा ते आझाद मैदानादरम्यान लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाने केलेल्या मूक मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरण, आरक्षण, शिक्षण आणि इतर मागण्यांवरती महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। त्यानुसार कोपर्डीचं प्रकरण कोर्टात अंतिम टप्प्यात आहे, त्याचा निकाल लवकरच लागेल। आरक्षणाचं प्रकरण मागासवर्गीय आयोगाच्या कोर्टात आहे, त्यांनी ते कालमर्यादेत पूर्ण करावं अशी विनंती आपण करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। तसंच ओबीसींना 605 अभ्यासक्रमात मिळणाऱ्या सवलती मराठा आणि मुस्लिम समाजालाही देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय। त्यामुळे आंदोलकांनी समाधान व्यक्त केलं, मात्र त्याच वेळी विरोधकांनी मात्र ही सरकारची धूळफेक असल्याचा आरोप केलाय। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप काल विरोधकांनी केला। आणि आंदोलक तरुणींशी काल चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या। मागासवर्गीय आयोगाकडे आता उच्च न्यायालयाने ते पाठवलंय। राज्य सरकारने देखील हे स्पष्ट केलं की आरक्षणाकरता राज्य सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे। गेल्या सरकारनं अध्यादेश काढला होता, या सरकारनं त्याला कायद्यात परिवर्तित केलं। माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली, पण ती स्थगिती दिल्यानंतर त्या संदर्भात कोर्टामध्ये केस झाल्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडे तो पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला। मागासवर्गीय आयोग गठीत झाला, मागासवर्गीय आयोगाकडे तो गेलेला आहे। आपण जे काही आपल्याकडचा डेटा आहे तोही पाठवलेला आहे। आज या निमित्ताने मी मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाइम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा, जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल। शिष्यवृत्ती आपण लागू केली होती छत्रपती शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत, त्यामध्ये 35 कोर्सेस करता आपण ही शिष्यवृत्ती लागू केली होती। त्यात मागणी अशी होती की ओबीसींकरता जेवढ्या कोर्सेसची सवलत आहे ती सर्व कोर्सेस या ठिकाणी लागू करावे। तोही निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व 605 कोर्सेस करता शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि जी 60% अट होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे। त्यामुळे 50%ची अट आता राहील, 60%ची अट ही त्यामध्ये राहणार नाही। आणि मराठा आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय होत्या आणि त्याला सरकारने काय उत्तर दिलेलं आहे त्यावरती देखील एक सविस्तर नजर टाकूयात। मागण्या काय होत्या? पहिलं म्हणजे आरक्षण मिळालं काय, तर प्रकरण मागासवर्ग आयोगाकडे आहे। उपसमितीची स्थापना, ही समिती दर 3 महिन्यांनी पाठपुरावा करेल असं आश्वासन मिळालंय। दुसरी मागणी होती निर्भयाच्या आरोपींना फाशी कधी होणार। खटला अंतिम टप्प्यात असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय आणि सरकारकडून कोणताही उशीर न करण्याची ग्वाही देखील काल मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तिसरं महत्त्वाची मागणी होती अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा, तर त्याबाबत अॅट्रॉसिटीबाबत प्रत्येक जिल्ह्यात समिती, आता थेट गुन्हा नाही, समिती छाननी करणार आणि त्यानंतरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली। चौथी मागणी होती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था त्वरित सुरू करावी, तर छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ओबीसी करता ज्याप्रमाणे आहे अगदी त्याचप्रमाणे मराठा समाजासाठी आणली जाईल। 605 अभ्यासक्रमात ईबीसी सवलत देण्यात येईल अशी ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी अशी ही मागणी या आंदोलनकर्त्यांची होती। त्याबाबत शेतकऱ्यांच्या 3 लाख मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, तरुणांना 10 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल आणि व्याजात देखील सवलत मिळेल असं आश्वासन सरकारकडून मिळालंय। 6वी महत्त्वाची मागणी होती सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीमालाला हमी भाव, तसंच स्वामीनाथन आयोग लागू करा। सरकारनं यावरती काहीच उत्तर अजून दिलेलं नाहीये। 7वी मागणी कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र वितरित करण्यास मार्गदर्शक सूचना करा। याबाबत काय सरकारनं आश्वासन दिलेलं आहे, तर जात प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करू आणि जात प्रमाणपत्र तातडीनं देऊ अशी सरकारनं ग्वाही दिलेली आहे। 8वी मागणी होती शासकीय पदोन्नतीत मराठा, ओबीसी आणि खुल्या वर्गावरती होणारा अन्याय थांबवा। यावर देखील सरकारनं उत्तर देणं या घडीलाही टाळलंय। अरबी समुद्रातील स्मारकाचं काम त्वरित सुरू करा आणि किल्ल्यांचं संवर्धन करा अशी देखील एक मागणी होती।
स्मारकाची निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सरकारने दिली आहे आणि उच्चाधिकार समिती यावरती लवकरच निर्णय घेईल असंही सरकारने म्हटलंय. 10वी मागणी होती मराठा मोर्चेकरांची, प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी शासकीय जमीन द्यावी. यावरही सरकारने अजून काही उत्तर दिलेलं नाहीये. दरम्यान मराठा क्रांती मोर्चा संपल्यानंतर व्यासपीठावरती आलात, आता मराठा आरक्षणासंदर्भात लेखी आश्वासन द्या अशी मागणी करत मोर्चेकरांनी काँग्रेसचे नेते नितेश राणेंची कार काल अडवली. मोर्चा संपल्यानंतर नितेश राणे व्यासपीठावरती आले होते, त्यामुळे काहीशा चिडलेल्या मोर्चेकऱ्यांनी मोर्चा संपल्यानंतर नितेश राणेंची कार अडवून लेखी आश्वासनाची मागणी केली आहे. दरम्यान नितेश राणेंना हुसकावणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी हुसकावून लावलं. यावेळी काही आंदोलकांनी राणेंच्या गाडीची हवाही सोडली. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. नितेश राणे यांच्या गाडीला जेव्हा घेराव घालण्यात आला तेव्हाची दृश्य आपण बघतोय. काही आंदोलक राणेंच्या गाडीवरही चढले होते आणि यावेळी पोलिसांनी मध्ये पडत या आंदोलकांना हुसकावून लावलं. काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि काही काळानंतर सोडून देण्यात आलं. दरम्यान मोर्चा आधीच मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना मोर्चेकरांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. आझाद मैदानावरती काल आलेल्या शेलारांना मोर्चेकरांनी विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. आक्रमक झालेल्या काही जणांनी शेलारांना धक्काबुक्की केल्याचंही समजतंय. या घटनेमुळे काही काळ आझाद मैदानावरचं वातावरण गोंधळाचं झालं होतं. दरम्यान मराठा मोर्चाचं वादळ शमवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं असलं तरी काल सभागृहात मुस्लिम आमदारांनी आरक्षणासाठी मुस्लिमांनाही मोर्चे काढावे लागणार का असा सवाल उपस्थित केला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं. तसंच न्यायालयानं आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून शिक्षणातलं मुस्लिमांचं आरक्षण कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही सरकारनं मुस्लिमांचं आरक्षण रद्द का केलं असा प्रश्न आझमींनी उपस्थित केला. मैं मुख्यमंत्री का बहुत आभारी हूं कि इन्होंने मराठा समाज के रिजर्वेशन के लिए पॉजिटिव अदा किया है. मैं बहुत बधाई देता हूं. लेकिन मैं इनसे पूछना चाहता हूं कि मुस्लिम समाज ने कौन सी आपके साथ इतनी बड़ी गलती किया है कि जब इसी हाउस के अंदर ये अध्यादेश आया था कि 16% मराठा समाज का, 5% मुस्लिम समाज का, लेकिन आज आपने जब विधेयक पास किया तो आपने 5% मुसलमानों को दूध की मक्खी की तरह से निकालकर फेंक दिया. अध्यक्ष महोदय, कोर्ट ने कहा था कि 5% विधायक, 5% एजुकेशन में इनको रिजर्वेशन मिल सकता है. मुस्लिम समाजाच्या रिझर्वेशनच्या संदर्भात दोन गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या पाहिजे. मुस्लिम ओबीसी, मुस्लिम एससी याला रिझर्वेशन आहे, ते कोणीही रद्द केलेलं नाही. पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या वडाळा भागामध्ये भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये 2 तरुणांचा मृत्यू झालाय तर एक तरुण गंभीर जखमी आहे. विनायक ढगे, सिद्धेश मासे अशी मृत तरुणांची नावं आहेत तर सिद्धेश चव्हाण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालाय. विशेष म्हणजे हे तरुण मराठा मोर्चात सामील होऊन घरी परतत होते आणि काल संध्याकाळी त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. वडाळा भागातल्या भक्ती पार्क सर्कलजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि त्या धडकेत दुचाकीवरील तिघांपैकी 2घांचा मृत्यू झाला. यात पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर जखमी तरुणावरती सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑगस्ट क्रांतीचे पहिले हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून काल पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 8 ऑगस्ट 1942 साली महात्मा गांधी यांनी मुंबईतील काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात इंग्रजांना छोडो भारतचा नारा दिला होता आणि त्याच दिवशी गांधीजींसह इतर नेत्यांना अटक करण्यात आली होती. नेते तुरुंगात असताना पुण्याच्या अवघ्या 16 वर्षाच्या नारायण दाभाडे या कार्यकर्त्यानं मोर्चा काढला. इंग्रजांनी त्यांना अडवलं परंतु तरीही त्यांनी काँग्रेस भवनावरती तिरंगा फडकवला होता. पुढच्या बातमीकडे. ओला चालकानं धावत्या टॅक्सीमध्ये अश्लील चाळे सुरू केल्याचा आरोप मुंबईतल्या एका महिला प्रवाशानं केलेला आहे. घडलेल्या या प्रकारानंतर तरुणीनं टॅक्सी सोडून तिथून पळ काढला.
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरामध्ये घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी यासंबंधी गुन्हा दाखल केलाय। उत्तर प्रदेशातील गाझियाबादहून आलेल्या 30 वर्षीय तरुणीनं सोमवारी ओलाच्या ॲपवरून शेअर टॅक्सी बुक केली। मुलाखतीसाठी ती अंधेरीहून परेलला जात होती। यावेळी आपण फोनवरती बोलत असताना चालकाने टॅक्सी थांबवली आणि पॅन्टची झिप उघडून अश्लील चाळे केल्याचा आरोप या तरुणीनं केलाय। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठीची काल अंतिम मुदत होती। मात्र मराठा मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील कॉलेज बंद ठेवण्यात आली होती। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन चौथ्या फेरीतील प्रवेशासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे। आज दुपारी 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे। शिवाय ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी 11 ऑगस्ट पासून विशेष फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे। निकालाच्या भोंगळ कारभारामुळे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवरती पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यांच्याऐवजी शिवाजी विद्यापीठाचे देवानंद शिंदे यांना आता मुंबई विद्यापीठाचा पदभार देण्यात आलाय। दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी धीरेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। धीरेन पटेल हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान महाविद्यालय म्हणजेच VJTIचे संचालक आहेत। आता VJTIची धुरा सांभाळतानाच त्यांना मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे। 2.5 वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचं कुलगुरू पद रिक्त होतं। त्यामुळे प्रशासनावरती जोरदार टीका सुरू होती। मात्र तरी देखील कुलगुरू पदासाठी पूर्ण वेळ देणारी व्यक्ती शोधण्यात मुंबई विद्यापीठाला अपयशच आलंय। विश्वास पाटील यांच्यावरती फौजदारी गुन्हा नोंदवण्याच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। 8 सप्टेंबरपर्यंत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने काल दिलेत। माजी IAS अधिकारी असल्यानं गुन्हा दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद विश्वास पाटलांतर्फे कोर्टात करण्यात आलाय। सेवानिवृत्त झाल्यामुळे फौजदारी कारवाईची गरज नाही असा दावा करत विश्वास पाटील यांनी जिल्हाधिकारी असताना आपण कोणत्याही नियमांचा भंग केला नाही असं उच्च न्यायालयात स्पष्ट केलंय। पिंपरी चिंचवडच्या दापोडीत 11वी मध्ये प्रवेश न मिळाल्यानं विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। अनिशा ठाकूर असे या विद्यार्थिनीचं नाव असून 10वीत तिला 70% गुण मिळाले होते। अनिशाला कॉमर्समध्ये प्रवेश घ्यायचा होता। त्यासाठी पुण्यातल्या 9 महाविद्यालयांमध्ये तिनं ऑनलाईन अर्जही भरला होता। मात्र 2 महिन्यात लागलेल्या 7 याद्यांमध्ये अनिशाला प्रवेश मिळालाच नाही आणि याच नैराश्यातून तिनं राहत्या घरी गळफास घेतला। दरम्यान अनिशाच्या आत्महत्येसंदर्भात पोलीस आणखी तपास करतायत। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्येच क्रिकेटवरती सट्टा लावल्याप्रकरणी महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख याला अटक करण्यात आली आहे। तामिळनाडू प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेवरती सट्टा लावण्यात आलेला होता। निगडी पोलिसांनी जावेद शेख यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे। सट्ट्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य, लॅपटॉप, मोबाईल आणि काही रोकड असा 77,000चा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला। चिखलीतील मित्तल इमारतीतील एका फ्लॅटमध्ये हा सट्टा सुरू होता। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे आणि त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। गेल्या आठवड्यात दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली होती। किडनीच्या आजारामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावरती उपचार सुरू होते आणि काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय।